मराठीसह बॉलिवूडमध्येही स्वतःची छाप पाडणारा कलाकार म्हणजे अभिनेता जितेंद्र जोशी. तो केवळ अभिनेताच नाही तर उत्तम लेखक आणि कवी देखील आहे. आपल्या स्पष्ट विचारांनी कायमच तो चर्चेत राहतो. नुकताच त्याचा मर्दिनी सिनेमा आला आहे. या सिनेमात त्याने इन्स्पेक्टर गायतोंडीची भूमिका केली आहे. या सिनेमातील त्याच्या भूमिकेचं विशेष कौतुक देखील होतंय. पण सध्या त्याच्या एका विधानाची खूप चर्चा आहे. ते म्हणजे त्याला अमराठी असण्यावरून जेव्हा लोक बोलतात तेव्हा त्याला खूप त्रास होतो. नुकताच माय मराठीला दिलेल्या पॉडकास्टमध्ये याविषयी तो बोलला आहे. जितेंद्र जोशी हा चेहरा मराठी कलाकार म्हणून लोकप्रिय आहे. तोही स्वतःला हाडाचा मराठी माणूस समजतो. पण त्याचा जन्म एका मारवाडी कुटुंबात झाला आहे. असं असलं तरी लहानपणापासून मिळालेलं मराठीचं बाळकडू आणि मराठीविषयी असलेली त्याची ओढ यामुळे तो अस्खलित मराठी बोलतो, वाचतो आणि लिहितो. माय मराठीतील त्याचं योगदान पाहून कुणालाही विश्वास बसणार नाही की तो अमराठी आहे. पण तरीही काही लोक त्याला अमराठी असण्यावरून बोलतात किंवा हा मराठी नाहीये असं त्याला हिणवलं जातं, ज्याचा त्याला प्रचंड त्रास होतो. जितेंद्र या मुलाखतीत म्हणाला की मला या गोष्टीचं फार वाईट वाटतं आणि त्रासही होतो. जेव्हा लोक म्हणतात की हा मराठी नाहीये, मला खूप त्रास होतो, कारण मी पहिल्यांदा माझी जीभ जर कोणत्या भाषेसाठी वळवली असेल तर ती मराठी भाषेसाठी वळली आहे. मला फार अभिमान आहे की माझ्या जिभेवर मराठी भाषा आहे आणि मला त्याहूनही जास्त अभिमान आहे की मी या महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आलो. अशा शब्दात जितेंद्रने आपल्या मनातील खंत व्यक्त केली आहे. यासोबतच महाराष्ट्रात जन्माला आल्याचा आणि मराठी बोलण्याचा त्याला सार्थ अभिमान आहे असंही तो म्हणाला आहे. सध्या महाराष्ट्रात प्रत्येकाला वेध लागले ते आषाढी एकादशीचे. संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज आणि सकल संतांच्या पालख्या पंढरपूरच्या दिशेने निघाल्या आहेत. महाराष्ट्र संपूर्ण भक्तिमय होऊन गेलाय. जितेंद्रच्या भूमिकांपैकी एक म्हणजे तुकाराम सिनेमातील संत तुकोबारायांची भूमिका. हा सिनेमा खूप लोकप्रिय झाला होता. या सिनेमाविषयी देखील जितेंद्र यावेळी व्यक्त झाला आहे. तो म्हणाला, माझं हे परमभाग्य आहे की मला पडद्यावर जगद्गुरू संत तुकोबारायांची भूमिका साकारण्याची संधी मिळाली. पण मला तेवढंच भानही आहे की मला तुकोबारायांचा एक जरी अभंग आपल्याला अनुभवायचा असेल तर त्यासाठी संपूर्ण आयुष्यही पुरणार नाही. माय मराठीच्या चरणी माझी ही सेवा सदैव घडत राहो आणि माऊलींचा आशीर्वाद माझ्यावर कायम राहो, हीच माझी इच्छा आहे असं जितेंद्र म्हणालाय. गोदावरी असो शाळा की दुनियादारी, जितेंद्र जोशीने प्रत्येक भूमिकेतून प्रेक्षकांना जिंकलं आहे. तुम्हाला त्याची कोणती भूमिका आवडते ते कमेंट करून नक्की कळवा. आणि मराठी सिने विश्वातील ताज्या अपडेट, बातम्या आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. फक्त राजश्री मराठी.